मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसत आहे ते आहे श्री बाबाजी खंडू खोसे, वय 66. बरोबर आहे सर? हो. तर हे खोसे साहेब बीपीसीएल सारख्या कंपनीमधून रिटायरमेंट झालेल्या आनंदी व समृद्ध आयुष्य जगत असलेल्या श्री खोसे यांच्या जीवनात रिटायरमेंट नंतर एक जीवघेणा व प्रचंड शरीराला वेदना व मनाला वेदना देणारा असा एक आजार झाला. श्री खोसे त्या आजारातून सुखरूप कसे बाहेर पडले हे मी माझ्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो. तर प्रेक्षकांची जास्त उत्सुकता न टाळवता मी खोसे साहेबांना सांगतो की तुम्ही तुमचे अनुभव या आजाराबद्दलचे सांगा. नमस्कार खोसे साहेब. नमस्कार. नमस्कार. मी श्री बाबाजी खंडू खोसे. मी माझा एक अनुभव सांगतोय, कॅन्सरचा अनुभव, ज्या परिस्थितीतून मी गेलो होते. मी सेवानिवृत्त होणार म्हणून मी आनंदात होतो. मनात बरेच पुढील कार्यक्रम आखले होते, म्हणजे जसे की माझ्या मुलांची लग्न, पत्नीच्या जोडीने युरोप टूर, मित्रांबरोबर पार्टी, पिकनिक्स, नातेवाईकांची भेटी, लग्न कार्य वगैरे असं. मी 30 जून 2018ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधून रिटायर झालो. माझे सेवानिवृत्ती दिवस एकदम आनंदात जात होते. सर्व काही छान चालू होते. मी, माझी पत्नी कल्पना, 2 मुलं अश्विन आणि अनुजा एकदम आनंदात होता. आम्हाला कशाची चिंता नव्हती. आमचे एकदम सुखी कुटुंब होते. मला रिटायरमेंटला 5-6 महिने बाकी असताना काहीसा जुलाबाचा लूज मोशनचा त्रास व्हायचा. दिवसातून मला 5-6 वेळा टॉयलेटला जावं लागायचं. मला वाटायचं का मी तिखट मसाल्याचं खातो, तसंच वडापाव, मिसळ, त्यामुळे मला जुलाबाचा त्रास होत असेल, कदाचित पायटचा त्रास असेल, आणि हे तिखट खाणं बंद केल्यानंतर हा त्रास कमी होईल. पूर्वी मी दुर्लक्ष केलं. पूर्वी मी दररोज जिमला जात असे. 15 मिनिटं कार्डिओ, 15 मिनिटं इतर व्यायाम करत असे. रिटायर झाल्यानंतर जोडीने श्री सुरेश थोरात साहेबांबरोबर मी सकाळी 6 वाजता उठून 1 ते 2 तास नियमित मॉर्निंग वॉकला जात असे. त्यानंतर घरी येऊन ब्रेकफास्ट, न्यूजपेपर वाचन, भाजी बाजार, दुपारी टीव्ही बघणं वगैरे असा सगळं आनंदात कार्यक्रम चालला होता. एप्रिल-मे 2019 मध्ये मी युरोप टूरही करून आलो, लंबी 18 दिवसाची. सगळं दिवस आनंदात जात होते, परंतु हे नियतीला मंजूर नव्हतं. असे म्हणतात ना की माणसाचं वय झालं की शारीरिक प्रतिकारशक्ती कमी होते, अशक्तपणा येतो, आणि त्यामुळे शरीरात दाबून राहिलेले आजार वर डोके काढतात. माझंही तसंच झालं. कोणताही आजार होण्याच्या अगोदर ना तो एक सिम्पटम्स दाखवतो, म्हणजे संदेशात्मक तुम्हाला सूचना देतो, परंतु मनुष्य दुर्लक्ष करतो. मला तसा एकदा खोकला सुरू झाला का औषध घेऊनही 2-3 महिने तो थांबत नसे, परंतु त्याबद्दल मी कधीही सिरियस घेतलं नाही. मला मध्यंतरी असे आढळून आलं की जुलाब होताना संडासमधून रक्त जात आहे व खाली आग होत आहे. मूळ व्याधीचा त्रास असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं, परंतु माझी पत्नी कल्पना ने मला सारखे मुळात तपासून घ्या म्हणून ती माझ्या मागे लागली, परंतु मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होतो. एक दिवस पत्नीने हट्टच केला की तुम्ही चेक करून घ्याच. तेव्हा केवळ तिच्या मनाच्या समाधानासाठी म्हणून मी 25 नोव्हेंबर 2019ला दोघे डॉक्टर सुधीर सुदामले यांना भेटलो. डॉक्टरांनी मला चेक केले व निदान केले की मला पायल्स नाही, परंतु स्कोप मध्ये रेक्टल मास दिसत आहे व मॅलिग्नन्सीची शक्यता असू शकते. तरी वेळ न घालवता SOS बेसिसवरती सगळ्या मेडिकल टेस्ट करून घ्या. त्याने टेस्ट लिहून दिला. आम्ही काही वेळ न घालवता त्या सगळ्या टेस्ट केल्या. हे सर्व ऐकून माझी पत्नी मनातून कदाचित हादरली असेल, परंतु तिने वर्करने तसे काहीच दाखवले नाही. आम्ही टेन्शनमध्येच घरी आलो आणि त्या दिवशी वेळ न घालवता वरील टेस्ट करून घेतल्या. डॉक्टर नितीन नरवणे, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट कडे कोलोनोस्कोपी आणि बायोस्कोपी केली. त्याने रिपोर्ट दिला कॅर्सिनोमा रेक्टम. आम्हाला काही त्या मेडिकल टर्मचा अर्थ समजला नाही, त्यामुळे आम्ही बिंदास्त होतो. आम्ही घरी येत असताना
रस्त्यामध्ये आम्हाला आमचे मित्र डॉक्टर प्रवीण जाधव भेटले. त्यांना मी वरील माहिती सांगितली आणि त्यांना रिपोर्ट फॉरवर्ड केले. रिपोर्ट पाहून त्यांनी लगेच मला डॉक्टर प्रीतम कळसकर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट यांना भेटायला सांगितले. डॉक्टर कळसकरांना मी डिसेंबर 2019ला भेटलो. 3 डिसेंबर 2019ला भेटलो. त्यांनी परत काही टेस्ट सांगितल्या, म्हणजे पेट स्कॅन, रिपीट ब्लड टेस्ट वगैरे सगळं. ते सर्व रिपोर्ट घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी निदान केलं कॅल्शिनोमा रेक्टम व सर्जरी करण्याचा सल्ला दिला. पुढील प्रोसेससाठी त्यांनी डॉक्टर निलेश चोरडे यांना भेटण्यास सांगितले. निलेश चोरडे कॅन्सर सर्जन आहेत. डॉक्टर चोरडे यांनी मला बायोप्सी करायला सांगितली. त्या दिवशी आम्ही बायोप्सी केली आणि त्या बायोप्सीचा रिपोर्ट घेऊन आम्ही डॉक्टर निर्मल राऊत मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट यांना भेटलो. डॉक्टर निर्मल राऊत आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये राहत होते व त्यांच्या आईशी माझ्या पत्नीची ओळख होती. ते रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितलं की 6 सेंटीमीटरची कॅन्सरची गाठ आहे आणि ती गुदाशय आणि गुदद्वाराच्या तोंडावरतीच आहे, जंक्शनवरती आहे. व ती आपण रेडिएशन आणि केमोथेरपीने नाहीशी करण्याचा प्रयत्न करू. आणि तशा प्रकारे त्यांनी मला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मनीष चंद्रा यांच्याशी गाठ घालून दिली. त्यांच्याशी आम्ही भेटलो. डॉक्टर मनीष चंद्राने सगळे रिपोर्ट तपासून मला 25 डोसचे रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचा सल्ला दिला. तसेच 6 हफ्त्यानंतर पुन्हा MRI पेल्विस करण्यास सांगितले. वरील सर्व प्रकाराने आम्ही तसे तर घाबरून हापूनच गेलो होतो, परंतु वर्गाने कोणीच काही दाखवत नव्हते आणि धीर धरून एक दिवस ढकलत होतो. माझी रेडिएशन थेरपी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये 23 डिसेंबर 2019ला सुरू झाली. रेडिएशन थेरपीमध्ये 3-4 डोस झाल्यानंतर 3-4 डोस होईपर्यंत काहीच त्रास झाला नाही, पण नंतर अतिशय त्रास झाला. सारखे जुलाब होत. दिवसाचे 5 ते 6 तास मी टॉयलेटमध्येच काढत असे. सतत 5-6 मिनिटांनी जुलाब होत. पोटात अन्न आणि पाणी थांबत नव्हते. भूक नाहीशी झाली होती. अन्नावरती वासनाच गेली होती. तोंडाला चवही नव्हती. रेडिएशन काळात मी रात्र झोपत नसे, कारण दिवस रात्र जुलाब चालू होते. रात्रभर मी घरात फेऱ्या मारत असे व सूर्योदय होण्याची वाट पाहत असे. रेडिएशन काळामध्ये मी 10-12 दिवस न खाता पिता काढले असतील. मला अतिशय शरीर अशक्तपणा आला होता. माझे वजन 69 किलो वरून 60 किलो झाले. माझे हाताचे तळहात तळपाय काळे पडले. काही दिवसांनी दोन्ही तळहाताचे तळपायचे दोघांची कातडी निघून गेली. जुलाब थांबतच नव्हते. हे सर्व रेडिएशन थेरपी व केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स होते. याची कल्पना आम्हाला डॉक्टर मनीष चंद्राने दिली होती.